नमस्कार मित्रांनो, मी श्री प्रमोदजी सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. आज आपण एक अत्यंत संवेदनशील पण प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी संबंधित विषयावरती चर्चा करणार आहोत. आजचा विषय आहे आंदोलन, राजकारण आणि लोकशाही, जनहिताचा संघर्ष की पक्षीय राजकारण. मित्रांनो, आज सोशल मीडियावर प्रत्येक दिवसाला एखादे आंदोलन ट्रेंड होत असते. कधी विद्यार्थ्याचे आंदोलन, कधी शेतकऱ्यांचे, कधी आरक्षण, कधी पर्यावरण, कधी बेरोजगारी, रोजगार, तर कधी एखाद्या सरकारी निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जातो. अशा वेळी सर्वसामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, खरे कोण, सरकार की आंदोलक की विरोधी पक्ष, की या सर्वांच्या पलीकडे काही वेगळे वास्तव आहे. आज आपण कोणत्याही पक्षाची बाजू घेणार नाही, कोणाचाही विरोध करणार नाही. आपण फक्त संविधानाच्या चौकटीत राहून वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करू. आंदोलन म्हणजे काय? भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार देते, सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार देते. याच अधिकारामुळे लोकशाही जिवंत राहते. पण प्रत्येक आंदोलन योग्य असते का? याचे उत्तर आहे नाही. म्हणजे याचे उत्तर नेमके काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नाही. आणि प्रत्येक आंदोलन चुकीचे असते का? याचे उत्तरही नाही. म्हणजेच प्रत्येक आंदोलन त्याच्या उद्देशावर, पद्धतीवर, पुराव्यावर आणि परिणामावर तपासले पाहिजे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सोनम वांगचुक यांनी लडाखसाठी घटनात्मक संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक लोकांच्या अधिकाराचा प्रश्न आंदोलनामध्ये उपस्थित केला. हे विषय महत्त्वाचे आहेत. पण नंतर अनेक राजकीय पक्ष त्या आंदोलनात सहभागी झाले. मग प्रश्न निर्माण झाला, हे आंदोलन जनतेसाठी आहे की सरकार विरोधी वातावरण तयार करण्यासाठी? या प्रश्नाचे उत्तर भावनेतून देता येत नाही. त्यासाठी तथ्यांचा अभ्यास करावा लागतो. अभिजित दिपके आणि नीट आंदोलन. नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, पालकांनी चिंता व्यक्त केली, सरकारने चौकशी केली. काही ठिकाणी फेर परीक्षाही घेण्यात आली. काही ठिकाणी गुणांचा घोळ अजून चालू आहे. यातून एक गोष्ट जी आहे ती स्पष्ट झाली. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे चुकीचे नाही, पण प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मिळाले का, सुधारणा झाल्या का, याचाही प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. सरकारचे मूल्यमापन कसे करावे, हा महत्त्वाचा प्रश्न आज उपस्थित होतो. आज केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आहे. या सरकारने अनेक योजना राबवल्या. डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, वेगवेगळे धोरणात्मक निर्णय, महामार्गासारखे निर्णय असो, रेल्वेचे निर्णय असो, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांसाठी घरे, घरकुले, डीबीटी योजना आपण बघितल्या, मोफत धान्य योजना पूर्वीपासूनच सुरू आहे, आरोग्य विमा योजना आहेत भरपूर. यासारख्या अनेक योजना सुरू झाल्या. लाडकी बहीण योजना, त्याच्या बाबतीत आता आपण अनेक बघतो, अनेक लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे आणि याचा लाभ अनेकांना झालेला सुद्धा आहे, हेही वास्तव आहे. त्याच वेळी
बेरोजगारी, परीक्षा व्यवस्थापनातल्या त्रुटी, शेतकरी, वाढलेली महागाई, स्थानिक भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे, शासकीय नोकर भरतीतलं विलंब या प्रश्नावर सरकारवर टीका देखील होत आहे. हेही वास्तवच आहे. आता यात विरोधी पक्षांची किंवा विरोधकांची जबाबदारी काय? तर विरोधी पक्षांची जबाबदारी ते पार पाडतायत का? लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष अत्यंत आवश्यक असतो, पण आज राज्यामध्ये देशामध्ये विरोधी पक्ष नेमका कोण हे थोडंसं दुर्बिणीतून शोधणं आवश्यक आहे. पण फक्त विरोध करणे म्हणजे विरोधी पक्षाचे काम आहे का? तर नाहीये. पर्यायी धोरण सुचवणं, सकारात्मक सूचना करणं, विश्वासार्ह नेतृत्व हे देखील तितकंच महत्वाचं आहे, जे देशामध्ये कुठेही दिसत नाही. आता राज्यामध्ये सुद्धा दिसत नाहीये. सगळं मॅनेज केलेलं राजकारण, सोशल मीडियावरती फक्त ऍक्टिव्ह राजकारण दिसतं. आज प्रत्येक मोबाईल एक मीडिया हाऊस झालाय. म्हणजे फक्त एका मोबाईलमधून देशाचं राजकारण होईल असं आता ह्या पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना वाटू लागले. 1 मिनिटाचा व्हिडिओ टाकला, एका पोस्टमुळे लोकांचे मत बदलते, हाही समज आता वाढीस लागलेला आहे. म्हणून कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तुम्ही स्वतः त्याची पडताळणी करा. माध्यमांची जबाबदारी सुद्धा खूप महत्वाची आहे. पत्रकाराचे काम कोणाचे बाजू घेणे अजिबात नाही, तर सत्य मांडणे हे आहे. आता नेमकं सत्य काय आहे हेही माध्यमांना समजणं आवश्यक आहे. सरकार चांगले काम करत असेल तर त्याचे स्वागत आहे. चूक करत असेल तर निश्चितपणे प्रश्न विचारणे हे सुद्धा माध्यमाचं काम आहे. विरोधक चांगला मुद्दा मांडत असतील तर त्यालाही स्थान दिलं पाहिजे, आणि हीच खरी पत्रकारिता आहे. एकंदरीत जर देशाचं चित्र बघितलं आपण, आता ज्ञानेश्वर माऊलींची, तुकारामांची जी पालखी आहे ते पंढरपुराकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. संत तुकारामांचं एक वाक्य आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपल्या संतांनी सांगितलेली ही म्हण आजही तितकीच खरी आहे. जर राजकारण शुद्ध असेल, प्रशासन प्रामाणिक असेल, माध्यमे निष्पक्ष असतील, नागरिक जागरूक असतील तर देशाची प्रगती निश्चित आहे. आता शेवटी एक संदेश देऊ इच्छितो मी तुम्हाला. मित्रांनो, कोणत्याही नेत्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. कोणत्याही पक्षाचा आंधळा विरोधही करू नका. प्रश्न विचारा, ती आपली जबाबदारी आहे. पुरावे तपासा, तीही जबाबदारीच आहे. संविधान समजून घ्या, हे कर्तव्य आहे. लोकशाही मजबूत करा, हे खूप मोठं जबाबदारी आहे आपल्याला. कारण हे जर आपण संपूर्ण व्यापक दृष्टिकोनातून बघितलं तर सरकार बदलू शकतं. अधिकारी जसे बदलतात तसे हे सरकार सुद्धा बदलतात, पक्ष सुद्धा बदलू शकतात, नेते सुद्धा बदलू शकतात. पण भारताचे संविधान आणि लोकशाही कायम राहिली पाहिजे. याच लोकशाहीमुळे सामान्य माणूस प्रश्न विचारू शकतो. ही खरी संविधानाने दिलेली ताकद आहे. आपले मत मांडू शकतो आणि देशाच्या विकासात सहभागी होऊ शकतो. जर तुम्हाला हे संपादकीय आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि @प्रगती चळवळ चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रमोदजी सस्ते पुन्हा भेटू एका नव्या विषयावरती. जय हिंद, जय महाराष्ट्र.